अध्यक्ष महोदय, आज अर्धा तास चर्चेवरती बोलत असताना एक महत्त्वाचा विषय किंबहुना संपूर्ण अधिवेशनामध्ये ज्यावेळेस गृह विभागाच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य बोलत होते त्यावेळेस आपापल्या भागातले आज अवैध धंदे असतील, मग त्यामध्ये ड्रग्ज असतील, गांजा असतील, या बाबतीमध्ये पोटतिडकीने सगळेच लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय बोलत होते। आज अर्धा तास चर्चेला तासगाव, कवटेमंकाळ, सांगली जिल्हा यामध्ये जे अवैध धंद्यांचं रॅकेट अध्यक्ष महोदय अस्तित्वात आहे आणि कधी कधी अध्यक्ष महोदय खरं तर पोलीस विभागावरती माझं मनापासून प्रेम आहे। त्यांच्या अडचणींसाठी आत्तापर्यंत साधारण मग हाऊसिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील या बाबतीमध्ये अनेक वेळेला आम्ही अध्यक्ष महोदय प्रश्न उचललेला आहे। पण अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज पोलीस विभाग ज्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळतोय त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जर थोडासा अभ्यास केला तर अध्यक्ष महोदय शंका यायला त्यामध्ये शंका मनामध्ये तयार होते की कधी कधी एखादा अवैध धंदा खरंच पोलीस थांबवतायत का खरंच पोलीस इन्व्हॉल्व आहेत का, आणि आता पोलीस इन्व्हॉल्व असणं किंवा पोलिसांनीच रन करणं यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय फरक आहे असं मी म्हणलं तर वावगं वाटतं कामा नये। आज ज्यावेळेस तासगाव असेल, कवटेमंकाळ असेल आणि सांगली जिल्ह्यामध्ये खरं तर प्रत्येक जण इथं आपापल्या भागामध्ये काहीतरी डेव्हलपमेंटची विकासाची कामं झाली पाहिजेत असं सांगतायत। अध्यक्ष महोदय, पूल नसेल तर पूल बनवता येईल, पाणी नसेल तर पाईप घालून पाणी आणता येईल, पण अध्यक्ष महोदय हा जो खड्डा तरुणांच्या आयुष्यामध्ये पडायला लागलेला आहे तो खड्डा भरून काढणारं सिमेंट अध्यक्ष महोदय या विधानसभेतल्या कुठल्याही सदस्याकडे भविष्यामध्ये नसणार आहे। अध्यक्ष महोदय, मी आज ज्यावेळेस इथं बोलतोय माझ्या मतदारसंघातल्या पालकांच्या वतीने अध्यक्ष महोदय मी बोलतोय, कारण सहज इतक्या गोष्टी उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत, सहज इतक्या मिळायला लागलेल्या आहेत की प्रत्येक जण आज चिंतेमध्ये आहे की ज्या वेळेस आपापल्या मतदारसंघातली परिस्थिती इथले महोदय सगळे सांगतायत राज्यातली अर्थव्यवस्था आणि या पलीकडे जाऊन या माध्यमातून या व्यवसायातनं जी अर्थव्यवस्था उभी राहते अध्यक्ष महोदय ती प्रचंड अडचणीची अध्यक्ष महोदय राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला धरून आहे। आज यशवंतराव चव्हाण साहेब या सदनाचे एकेकाळी प्रमुख होते, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक वेळेला अध्यक्ष महोदय सांगितलेलं आहे की तरुणांना गती असते पण त्या गतीला जर योग्य दिशा नसेल तर त्या अध्यक्ष महोदय त्या गतीला काही फायदा नाही अध्यक्ष महोदय। आणि ज्यावेळेस आज आम्ही या गोष्टीवरती अभ्यास करतो अध्यक्ष महोदय, आज ही समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरती मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर झालेली आहे। या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अध्यक्ष महोदय, कवटेमंकाळ तालुक्यातील वाघोली गावचे स्वर्गीय बाळासो रामराव शिंदे आणि मतकुनकी गावचा स्वर्गीय राजवर्धन राम पाटील, महाराष्ट्रामध्ये असा आकडा काढायचा झाला तर असंख्य निघेल अध्यक्ष महोदय, पण ही नावं मी मुद्दाम घेतोय, या दोन्ही नावांना मी या सदनामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। पण अगदी या दोन्ही खुनांचे जर कारण बघितली तर राजवर्धन राम पाटील हा कॉलेजच्या बाहेर उभा आहे, गाडीवरनं 4 मुलं चाललेली आहेत, त्यांच्याकडे फक्त रस्त्यावरनं जाताना बघितलं, त्या 4 मुलांनी येऊन त्याचा खून केला अध्यक्ष महोदय, आणि पुन्हा निष्पन्न होतं की ही 4ही मुलं अगदी ड्रग्ज घेतल्या होत्या, कसल्या गोळ्या खाल्ल्या होत्या, आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस त्या मुलांचं वय तपासलं गेलं अध्यक्ष महोदय त्यावेळेस ती मुलं 16 आणि 17 वर्षाची होती। अध्यक्ष महोदय, बाळासो रामराव शिंदे ते त्यांच्या गाडीतून जात होते, समोरून एक गाडी येत होती, आरशाला आरसा तटला म्हणून गाडीतनं उतरून 4 मुलांनी अगदी 6 इंची तलवार त्यांच्या पोटामध्ये खुपसली आणि अध्यक्ष महोदय सदर व्यक्तीचा खून केला गेला। अध्यक्ष महोदय, जर ड्रग्ज असतील, गांजा असेल, हे समाजात असणं ही जर कायद्याची चूक असेल तर अध्यक्ष महोदय हे दोन्ही बळी कायद्याचे बळी आहेत असं म्हणलं तरी वावगाव अध्यक्ष महोदय वाटणार नाही। अध्यक्ष महोदय, आज सांगली जिल्ह्यामध्ये कवटेमंकाळ तालुक्यात असेल किंवा विटा तालुक्यात असेल ड्रग्ज बनवणारे फॅक्टऱ्या सापडतात
29-30 कोटीचा ड्रग्ज एका ठिकाणी सापडतोय आणि कुठेतरी अशी एक कारवाई दाखवायची, पण जे जाळं निर्माण झालेलं आहे ते जाळं अध्यक्ष महोदय आज आपण मोडून काढू शकत नाही. ही वास्तव आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. गृहमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, अगदी त्यांनी नो टॉलरन्सची भूमिका स्वीकारली असेल, पण तो नो टॉलरन्स किती जरी कारवाया केल्या तर तो नो टॉलरन्स दिसत नाही अध्यक्ष महोदय. हे वास्तव आज आपल्याला सर्वांना स्वीकारावं लागणार आहे. तासगावमध्ये मेफेड्रॉन म्हणजे एमडी ड्रग्ज अध्यक्ष महोदय आपण म्हणतो, याला सांकेतिक स्वरूपात ज्यावेळेस एखादा मुलगा मागायला जातो त्यावेळेस याला म्याव किंवा एमडी म्हणलं जातं अध्यक्ष महोदय. याचं सेवन नाकावाटे पाण्यात मिसळून किंवा गोळीच्या स्वरूपात केलं जातं. शरीरात गेल्यानंतर हा पदार्थ मेंदूमध्ये डोपामिन किंवा सेरोटोनिन यांच्यासारख्या रसायनांचे प्रमाण अचानक वाढवतो आणि या व्यक्तीला काही काळासाठी तीव्र उत्साह अध्यक्ष महोदय निर्माण होतो. भारतामध्ये अशा अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री व सेवन हे NDPS कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा मानला जातो. पण अध्यक्ष महोदय या माध्यमातून किती गुन्हे दाखल झालेले आहेत हे सुद्धा तपासण्याची गरज आज अध्यक्ष महोदय तासगाव असेल, कवटेमंका असेल किंवा सांगलीसारख्या ठिकाणी आहे. कारण मेफेड्रॉन सारखं ड्रग म्हणजे तासगावमध्ये इंडियन ड्रग्ज मिळतो आणि निग्रो एमडी ड्रग्ज मिळतो. मी अगदी सांगितलं अध्यक्ष महोदय तर आपल्याला वावगं वाटेल, यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं ही नशा केली जाते. अगदी याची 2 लाईन नाकेवाटे घेतली तर 2-3 क्वार्टर दारूची नशा पटकन उतरते असे घेणारे अध्यक्ष महोदय सांगतात. आणि काही तरुणांना या बाबतीत प्रश्न विचारल्यावर अध्यक्ष महोदय ते सांगतात की गुड वाईब्ससाठी आम्ही अध्यक्ष महोदय याचं सेवन करतो. सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागामध्ये 1 ग्राम एमडीची किंमत अध्यक्ष महोदय 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात. आता अध्यक्ष महोदय खरा जर आपल्याला हे जाळं कसं पसरते हे जर शोधावं लागलं, मी अनेक दिवस झालं मी आमच्या आमसभेमध्ये पोलिसांना विनंती केली, सातत्याने पोलिसांना सांगितलं, मागच्या अधिवेशनामध्ये पोलिसांना याचं जाळं कसं आहे हे शोधून काढायला सांगितलं, तर ते अध्यक्ष महोदय काही ठिकाणी कारवाया दाखवल्या. जिथं कारवाई केली तिथं मुलं सापडली 15, 16 आणि 14 वर्षाची. पोलिसांच्या मधूनच कोणीतरी फोन करून आम्ही धाड टाकतोय म्हणून सांगायचं. आणि अध्यक्ष महोदय मी जर अगदी खरं सांगितलं तर आज मी मगाचा फोटो घेऊन आलोय अध्यक्ष महोदय. हा तासगाव शहरातला मगाचा अध्यक्ष महोदय फोटो आहे 7 वाजताचा, की कशा पद्धतीनं हे विकलं जाते अध्यक्ष महोदय. त्याच्या पुढे जाऊन हे याचे दर कसे आहेत अध्यक्ष महोदय हे आम्ही याच्या खोलात गेलो तर हे 2000 प्रति ग्राम दर मिळतं. आता यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. हे जर सांगलीमध्ये मिळत असेल तर 2000 आणि पुण्यावरून जर आणायचं असेल किंवा तासगाव, सांगली, मिरज, इस्लामपूर इथं, ईश्वरपूर इथं काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, इथल्या विद्यार्थ्यांना याचा नशा करायचा असेल तर हे पुण्यावरून मागवण्यासाठी स्वतःच्या गाडीहून एकतर 4 पर्याय आहेत. स्वतःच्या गाडीने पुण्याहून पार्सल घेण्यासाठी येणे, स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांकडून किंवा डीलरकडून, तिसरं कुरिअर पार्सलकडून किंवा चौथं ब्लाबलामधून. आता ब्लाबला हे मधल्या काळामध्ये त्याच्यावरती बंदी आणण्यात गेली, परिवहन मंत्र्यांनी त्याच्यावरती कारवाई केली गेली. पण जर पार्सल आणत असतील तर पार्सलला 5000 रुपये ग्राम किंमत मोजली जाते अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय हे कुठल्या गाडीतून येतं या गाडीचे नंबर सुद्धा अध्यक्ष महोदय आमच्याकडे आहेत. जे आम्हाला सापडू शकतं ते त्या भागातल्या DBच्या अधिकाऱ्यांना किंवा SP का सापडू शकत नाही, हा अध्यक्ष महोदय खरं तर संशोधनाचा विषय म्हणला तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय गांजाचं सेवन सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. आज गांजा हा 21 ते 35 वयोगटामध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतला जातोय. माझ्या मतदारसंघामध्ये मिरजच्या माध्यमातून आज रेल्वे मार्गे मिरजमध्ये हा गांजा येतो आणि त्या मिरजमधून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या गांजाची साखळी अध्यक्ष महोदय विस्तारलेली आहे. आता मिरजमध्ये हा जर गांजा येत असेल, या गांजाची किंमत अध्यक्ष महोदय 30 ते 50 रुपये प्रति 4-5 ग्राम ही ग्राम गोळीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विकलं जातं. आता या गांजाचं सेवन केल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात हानी ही तरुणाच्या स्वास्थ्याला निर्माण होते,
मानसिक आरोग्याला निर्माण होते आणि या माध्यमातून आजपर्यंत आपण बघितलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून खून सुद्धा अध्यक्ष महोदय घडलेले आहेत. अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या पद्धतीच्या गोळ्या देण्यात येत आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षापर्यंत जुगाराच्या अड्ड्यांवरती छापे टाकले. त्या तासगाव तालुक्यात 47 गुन्हे दाखल झाले. कवठे मंकाळ तालुक्यात 34 गुन्हे दाखल झाले. जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकले, तिथनं जे सामान गेलं गोळा केलं गेलं तिथं 2 गुन्हे दाखल झाले. अध्यक्ष महोदय, काही वृत्तपत्रांमध्ये आज सांगली जिल्ह्यातलं येते की पोलीस या सगळ्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करतात. ज्यावेळेस मी पत्रकारांशी चर्चा करतो 10-10, 12-12 कोटी रुपये महिन्याची उलाढाल या माध्यमातून उभा राहते असं पत्रकारांचं मत आहे. अध्यक्ष महोदय, आज मी मगाशी मांडल्याप्रमाणे मिसरूडही फुटले नाही. या वयात हातात चाकू, लूटमारा आणि गांजा अशा पद्धतीची परिस्थिती सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष महोदय झालेली आहे. आणि यावरती तिथले SP असतील, तिथले सगळे DYSP असतील, कशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय कारवाई करतात. मी मगाशी पहिलंच वाक्य अध्यक्ष महोदय वापरलं की पोलीस इन्व्हॉल्व असणं आणि पोलिसांनी रन करणं. अध्यक्ष महोदय, हे रॅकेट जे चालवणारे लोक आहेत, मी गेली 2-3 महिने आम्ही याच्या पाठीमागे अभ्यास करतोय. अध्यक्ष महोदय, काही पोलीसच हे रॅकेट चालवणाऱ्यांकडून काहीतरी गोळा करतायत आणि काहीतरी विकतायत हे अध्यक्ष महोदय दिसतंय. पोलीस इन्व्हॉल्व असणं आणि पोलिसांनीच हे व्यवसाय रन करणं यापेक्षा अध्यक्ष महोदय काय वाईट असू शकतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती असणार आहे, मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती असणार आहे की ही जर परिस्थिती नॉन टॉलरन्सच्या नुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नॉन टॉलरन्सच्या नुसार न्यायची असेल तर मिरज असेल, तिथले DYSP असतील, तिथले PI असतील, सांगली जिल्ह्याचे SP असतील, हे कशा पद्धतीनं तिथं कार्यभार करतायत यावरती अध्यक्ष महोदय प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे. आज मगाशी ज्यावेळेस आम्ही माहिती मागवत होतो, अगदी स्वर्गीय RR आबा ज्यावेळेस गृहमंत्री होते, संपूर्ण राज्यामध्ये गुटखा बंदी असेल, संपूर्ण राज्यामध्ये आकड्यांची बंदी असेल, ही फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय केली गेली होती. त्या काळात फार मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या गेल्या होत्या. आजही लोक सांगतात की त्यावेळेस एक चैतन्याचं वातावरण अध्यक्ष महोदय निर्माण झालं होतं. पण आता आपण 10:36 बोलतोय. अध्यक्ष महोदय, 10:05 तासगाव मधल्याच एका व्हॉट्सअप ग्रुपवरचा रेकॉर्ड आहे की अशा पद्धतीचा आकडा आज व्हॉट्सअपवरती अध्यक्ष महोदय काढला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या वडिलांनी या सभागृहामध्ये काम करत असताना चिठ्ठ्या उधळल्या होत्या आकड्यांच्या. आज अध्यक्ष महोदय तशाच पद्धतीच्या चिठ्ठ्या पुन्हा चालू झालेल्या आहेत. या चिठ्ठ्या अध्यक्ष महोदय आज तासगाव मधल्या आजच्या आहेत, त्या आज आकडे काढले गेलेले आहेत ते, आणि तिथं कशा पद्धतीनं कार्यभार तिथले पोलीस करतायत यावरती अध्यक्ष महोदय प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक लक्षवेधी मांडली गेली आणि त्या लक्षवेधीमध्ये अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की कवठे मंकाळ तालुक्यातल्या ज्योतिर्लिंग ज्वेलर्स मध्ये तिथल्या पोपट दबडे नावाचा मालक होता. कुठेतरी चोरी झाली म्हणून पोलिसांनी शोधायला यायचं. अध्यक्ष महोदय, पुण्याचं पथक आलं. त्या पुण्याच्या पथकानं त्याला रिकव्हरी पाहिजे म्हणून आम्हाला सांगितलं. तो म्हणला माझ्याकडे कुठलं सोनं आलंच नाही, मी कुठली रिकव्हरी द्यायची. अध्यक्ष महोदय, 1.5 किलो सोनं त्यांच्याकडून रिकव्हर केलं गेलं. रात्री 12 नंतर ही कारवाई चालू होती. जे CCTV होते ते CCTV अध्यक्ष महोदय सगळ्या सिस्टमसह उचलून नेण्यात आलं. अध्यक्ष महोदय, आजही त्या 1.5 किलोचा कुठलाही थांग पत्ता लागलेला नाही. मागच्या वर्षी याच पोपट दबडेंनी या सगळ्या जाचाला कंटाळून अध्यक्ष महोदय आत्महत्या केली. तासगाव मध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय असाच प्रकार आहे. 2 लोक एकत्र पैसे गुंतवतात. त्यापैकी शिवाजी पाटील हा पूर्वी पोलीस म्हणून काम करायचा, पुन्हा रिटायरमेंट घेतली आणि ते ज्या व्यक्तीबरोबर गुंतवणूक करून हा व्यवसाय करत होते ज्वेलरीचा, अध्यक्ष महोदय शिवाजी पाटलांनाच पुन्हा दुसऱ्या पार्टनरला हाताला धरून गुंतवलं जातं. या पार्टनरला बाहेर पोलिसांनीच लपवलेलं आहे अशी माहिती आम्हाला काढली त्यावेळेस मिळाली. अध्यक्ष महोदय, आज अशा पद्धतीनं लोकांचा जाच त्या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय, आज मी मतदारसंघामध्ये सहज माहिती काढली. वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिंग चालवले जात आहेत
अध्यक्ष महोदय सांगायला वाईट वाटतं की ज्यावेळेस आम्ही माहिती काढली तर त्या लॉजिंग्सवरती 15, 16, 17, 18 वर्षाच्या मुली अध्यक्ष महोदय आम्हाला सापडत आहेत. आणि हे फक्त तासगाव, कवठेमंकाळ किंवा सांगली जिल्ह्यात घडते असं नाहीये. ही भीषण परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय बघायला मिळते. कागदाच्या काही तुकड्यांसाठी अध्यक्ष महोदय आज जर आपण समाज विकायला निघालो असलो तर याची किंमत आज नाही भविष्यात मोजावी लागणार आहे. याची जाण हे खातं चालवताना अध्यक्ष महोदय असलं पाहिजे. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की तासगाव तालुक्यामध्ये अशा लॉजिंग व्यवहारांना काही पोलीस पाठीशी घालताना दिसत आहेत. यामधला एक लॉज एका पोलिसाचा देखील अध्यक्ष महोदय आहे. त्यांची पार्टनरशिप, त्यांचा व्यवहार हे जर आम्ही सिद्ध केलं तर अध्यक्ष महोदय त्या पोलिसावरती काय कारवाई हे डिपार्टमेंट करणार आहे हे सुद्धा सांगण्याची अध्यक्ष महोदय आज गरज आहे. त्यामुळं या सगळ्या गुन्ह्यांचा विस्तार बघताना, या सगळ्या गुन्ह्यांची वाढ बघताना माझ्या मतदारसंघामध्ये सावळज असेल आणि नागज असेल, आम्ही नव्या पोलीस स्टेशनची मागणी अध्यक्ष महोदय केलेली आहे. त्या पोलीस स्टेशन्सला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. आम्ही तिथला सुधारित क्षेत्रफळाचा व लोकसंख्येच्या अनुषंगाने जो नवीन प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मागवून घेतलेला आहे. त्या प्रस्तावाला तात्काळ आपण मान्यता देऊन या गुन्ह्यांवरती कडक पद्धतीने निर्बंध आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पद्धतीने समाज व्यवस्था चालली पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी जीवाचं रान केलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. आणि समाज व्यवस्था एका चांगल्या दिशेने गेली पाहिजे, हीच भूमिका आज एक तरुण सदस्य म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही मांडतोय. त्यामुळं या सदनाने हा विषय अत्यंत गंभीर पद्धतीने घेतला पाहिजे, एवढीच विनंती मी अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यामधील आता प्रश्न होणार नाही, नार्कोटिक्सच्या अर्ध्यापेक्षा जास्त वेळ घेतला त्यांनी. नार्कोटिक्सच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय, त्यांच्या ज्या शंका आहेत किंवा त्यांनी जे ते प्रश्न उपस्थित केलेत किंवा त्यांच्या चर्चेमधून सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये पोलिसांवरती आणि ती साशंकता त्यांनी इथे उपस्थित जी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, अंमली पदार्थ ही समस्या ही महाराष्ट्रापुरतं की आज भारतापुरतं ही सीमित न राहता आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त गुन्हेगारी या जगामध्ये ही अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये होते. अशा वेळेस महाराष्ट्राचं पोलीस विभाग याच्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई करतंय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागील 5 ते 6 वर्षाच्या मध्ये केलेल्या कारवाया, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजपर्यंत जे निर्देश अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये दिलेले आहेत त्याची अनेक वेळा घोषणा ह्या सभागृहामध्ये झालेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये रोहित पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, नक्कीच त्यांच्या वडिलांच्या कार्यपद्धतीचा देखील त्यांनी इथे उल्लेख केला आहे. आपल्या वडिलांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे आणि अतिशय उत्तम त्यांना आम्ही आदर्श म्हणून आजही त्यांना समजतो आणि मानतो. तसेच माझ्या देखील वडिलांनी गृहराज्यमंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे आणि अर्थातच त्यांचे देखील काय अनुभव हे माझ्या पाठीशी देखील आहेत. आणि ह्या बाबतीमध्ये अंमली पदार्थांच्या कारवाईच्या बाबतीमध्ये आमची भूमिका यावेळेला म्हणजे यावेळेस देखील आम्ही याअगोदर देखील आम्ही मांडलेली आहे आणि आज देखील मांडत असताना 0 टॉलरन्सची आमची भूमिका आहे. आणि ह्यामध्ये अर्थातच कारवाईची अपेक्षा होत असताना आता जशी ज्या कारवाईचा आपण इथे उल्लेख केला आहे, आपल्या उत्तरामध्ये देखील निवेदनामध्ये देखील त्या कारवाईचा उल्लेख आहे की ह्या मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपण ही कारवाई केली होती. अध्यक्ष महोदय, जे काही रॉ मटेरियल आणलं गेलं ते गुजरातवरनं आणलं गेलं. सांगलीमध्ये एका ठिकाणी तिथे औद्योगिक वसाहतीमध्ये तिथे ते MD ड्रग बनवण्याचं काम चालू होतं आणि पोलिसांनी सुमोटो त्यांच्या इंटेलिजन्सच्या आधारेच त्यांनी ती कारवाई केलेली आहे, सांगली पोलिसांनीच. आणि ह्यामध्ये कोणालाही आपण स्पेअर केलेलं नाही. कारवाई करत असताना जिथून रॉ मटेरियल आणलं तिथपर्यंत आपण पोहोचलो. पेडलर्स होते त्यांना देखील आपण अटक केलेली आहे. रॉ मटेरियल ज्यांनी सप्लाय केलं त्यांना देखील आपण अटक केलेली आहे. ज्यांनी ड्रग ते बनवलं त्यांना देखील आपण अटक केलेली आहे आणि जे ड्रग विकत होते आपण त्यांना देखील अटक केलेली आहे. म्हणजे पूर्णपणे त्यांची जी साखळी आहे ती साखळी आपण मोडून काढली. आपला उद्देश आता तो आहे. ANTFची स्थापना जी माननीय मुख्यमंत्री मोदींनी केलेली आहे म्हणजे अँटी नार्कोटिक टास्क फोर्स. बेसिकली या टास्क फोर्स जसं आता आपण बघतो की
मुंबईसारख्या कमिशनरांमध्ये आणि अन्य काही ठिकाणी ATS आपल्याला माहिती आहे की फक्त टेररिझमवरती काम करणारी आपली एक विंग आहे. तशी ही विंग फक्त आणि फक्त ड्रगवरतीच काम करेल. त्यांना दुसरी कुठलीही जबाबदारी दिली जाणार नाही. असं हे टास्क फोर्स आपण आज महाराष्ट्रामध्ये आपण कार्यरत केलेलं आहे. आणि ह्या टास्क फोर्सच्या माध्यमातून बेसिकली हे टास्क फोर्स स्थापन करत असताना जे कोणी कर्मचारी ह्याच्यामध्ये आज आपण त्यांना आपण रिक्रुटमेंट करतोय. मागील काही एका प्रश्नावर उत्तर देत असताना देखील मी याचा उल्लेख केला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की ह्या टास्क फोर्समध्ये जे कर्मचारी काम करतील त्यांना आपण इन्सेंटिव्ह आपण त्याचा निर्णय आपण लवकरच करतोय. त्यांना आपण वन स्टेप हेड करून आपण त्यांना जे आपण जे प्रमोशन पोस्ट आपण त्यांना जी देतो त्याचा देखील आपण निर्णय आपण लवकरच घेतो, जेणेकरून त्यांना एक स्पिरिट त्यांचा हाय राहील किंवा त्यांची एक पॉझिटिव्ह माइंडसेट त्यांचा ह्याच्यामध्ये असेल. आणि ह्यांना रिक्रुटमेंट करत असताना त्यांची मानसिक स्थिती किंवा त्यांची मानसिकता ही ड्रगच्या अँटी ड्रगच असली पाहिजे अशा पद्धतीने आपण तिथे असे ह्या रिक्रुटमेंट आपण करतोय. आणि अध्यक्ष महोदय, ह्या सर्व कारवाई होत असताना अर्थातच 2 महत्त्वाचे निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आजपर्यंत नार्कोटिक्समध्ये आज आपण जी काही कारवाई आपण करतो NDPSच्या अंतर्गत आपण ह्या कारवाई आपण करतो आणि अतिशय कडक कायदा आहे. परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन जो आतंकवाद्यांना आपण जो कायदा लागू केला मखोका, जे आतंकवादी कारवाई जे करतात तशाच पद्धतीच्या अध्यक्षमध्ये मला संरक्षण द्यावं अशा पद्धतीने म्हणजे आपण आता मखोका सारखा कायदा जे ड्रग हँडल करतील, जे कमर्शियल क्वांटिटी हँडल करतील अशांना आपण मखोका देखील आपण लावतोय. 10 पेक्षा जास्त आरोपींवरती आपण मखोका ऑलरेडी दाखल केलेला आहे आणि हा आकडा वाढतोय. जे कोणी सराईत गुन्हेगार याच्यामध्ये आपल्याला सापडतायत त्यांच्यावरती आपण हा गुन्हा दाखल करतो. आणि विशेष करून जे पेडलर्स आहेत, आपला टार्गेट हा पेडलर्स आहेत. ही साखळी मोडून काढली पाहिजे. जिथे मॅन्युफॅक्चरिंग होते अर्थातच तिथे आपण छापे मारून आपण कारवाई करतोय, परंतु साखळी पकडणं, जिथे रॉ मटेरियल येते तिथून पेडलर्सला पकडणं आणि जो सप्लाय करतो त्यांना पकडणं, कन्झम्पशन करतात त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल करतो आपण करतोय. परंतु मला वाटतं पेडलर्सना पकडणं हे एक त्याच्यावरती आपण काम करतोय आणि त्या कारवाई आपण मोठ्या प्रमाणात आपण राज्यामध्ये केल्या आहेत. मी आपल्याला आकडेवारी सांगेन, आपण जसा वाढता क्रम आहे शेवटी कारवाईची संख्या देखील वाढते. 2024ला जवळपास 15,400 गुन्हे आपण दाखल केले होते आणि जी अटकेंची जी संख्या होती जवळपास ती 16,000च्या दरम्यान होती. आज आपण जवळपास 17,500 पेक्षा जास्त गुन्हे आपण दाखल केले. म्हणजे एका दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 1,500 ते 2,000 आपली कारवाई आपण वाढवलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं ह्याच्यामध्ये दुसरा एक आपण जो निर्णय घेतलाय की अर्थातच काही ठिकाणी आपल्याला देखील शंका ती आहे की पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिकडे हे सगळं घडतंय अशी देखील शंका अर्थातच आपल्याला होती. आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहामध्येच घोषणा केली होती की ह्यापुढे जर का कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असेल ह्या सगळ्या हे जे काही अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये कारवाई करत असताना जर का आढळलं तर त्यांना बडतर्फ केलं जाईल आणि त्याला निलंबित देखील केलं जाईल. तर आपण आजपर्यंत 15 पोलिसांना कर्मचाऱ्यांना आपण बडतर्फ केलेलं आहे सेवेतून आणि 10 पोलिसांना आपण तिथे निलंबित देखील केलेलं, आपण कारवाई देखील केलेल्या आहेत. तर नक्कीच सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण जे इथे पुरावे इथे आपण उपस्थित केलेले आहेत, माननीय अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत ते आमच्यापर्यंत किंवा सदस्य महोदयाने आपण ते मला द्यावेत. ज्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे पुरावे असतील नक्कीच त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. आणि मी आज सांगतोय जर का कुठलाही पोलीस कर्मचारी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर त्याच्यावरती थेट बडतर्फीची कारवाई होईल. कुठेही त्याच्यामध्ये गैरगाई केली जाणार नाही. या बाबतीमध्ये आम्ही स्पष्ट आमची भूमिका आहे की याची 0 टॉलरन्सची भूमिका घेऊन आम्ही चालतोय. आज आपली तरुण पिढी ह्याच्यामध्ये बर्बाद होता कामा नये. आज रोहितजी तुम्ही देखील तरुण आहात, मी देखील तरुण आहे. आज आपली मित्र, आपल्या वयाची मित्र असलेली काही पिढी आपण बर्बाद होताना पाहतोय. अर्थातच ते आपल्याला रोखायचं आहे. त्याकरिता स्ट्रिंजंट ऍक्शन घेणं गरजेचं आहे, ते आपण घेतोय. आणि मला वाटतं आपण एक इथे ज्वेलरी व्यवसायाचा आपण इथे विषय इथे घेतलेला. मला वाटतं तो विषय सभागृहामध्ये काही दिवसांपूर्वी आला होता. मी त्या बाबतीमध्ये देखील चौकशीचे आदेश हे मी दिलेले आहेत. आणि लॉजिंग व्यवसायामध्ये एक पोलीस कर्मचारी तिथे आहे आणि तिथे काही गैरप्रकार चालतात असे आपली जी माहिती आहे, नक्कीच त्याची देखील तातडीची चौकशी ही केली जाईल. जर का हे पोलीस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की सांगली जिल्ह्यामध्ये विशेष म्हणजे आता ह्या अधिवेशनानंतर मी स्वतः सांगली जिल्ह्याचा दौरा करणार आहे. त्यावेळेस संबंधित आपले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ज्या सूचना फोनवरनं ज्या द्यायच्या ते मी देईनच, परंतु
प्रत्यक्षामध्ये येऊन देखील मी स्वतः आढावा तिथला जिल्ह्याचा मी घेणार आहे. त्यावेळेला अर्थातच सगळ्या लोकप्रतिनिधींना विचार घेऊन तो दौरा होईल ते होईल. परंतु सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपली जी धारणा आहे की हा ड्रग मुक्त सांगली जिल्हा व्हावा, त्या दृष्टीने अवेअरनेस प्रोग्राम देखील आपण करतोय. शेवटी स्कूल असतील, कॉलेजेस असतील किंवा तरुण पिढी ह्याच्यामध्ये जास्त ओढली नाही गेली पाहिजे. ह्याकरिता तरुणांमध्ये ह्याचे काय दुष्परिणाम होतात ह्याचं अवेअरनेस देखील आपण केलं पाहिजे. जे पालकांना सोबत घेऊन आपण केलं पाहिजे. असे काही अवेअरनेसचे प्रोग्राम देखील आपण तिथे करू आणि एक विशेष कार्यक्रम आपण तिथे राबवू. विशेष म्हणजे मी माहिती देईन की सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या अंडर एक टास्क फोर्सची देखील स्थापना झालेली आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असे जास्त पालकमंत्री मोदयांच्या अंडर नाही, परंतु सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री मोदयांनी इथे अँटी ड्रग टास्क फोर्सची स्थापना देखील केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तिथे एक एनकॉडची म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक एनकॉड असते, एक जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर ही कमिटी असते आणि ती दर महिन्याला तिथे बैठका घेऊन ह्या ड्रगच्या बाबतीमधल्या कारवाईची तिथे आढावा घेत असते. तर त्या बैठकीमध्ये काय निष्पन्न झाले, तिथे कुठल्या कुठल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, तिथे आपण कारवाईसाठी काय पावलं उचलली गेली आहेत, तर मी स्वतः ह्या जे काही एनकॉडचे जे बैठकींचा आढावा मी स्वतः घेईन आणि सांगली जिल्ह्यामध्ये जे काही या बाबतीमधलं क्राईम कंट्रोल होण्याकरिता जी आवश्यक पावलं उचलणं गरजेचं आहे ते नक्कीच आपण उचलू. प्रश्न विचारा, सिंगल प्रश्न. महोदय, सदर कार्यवाही करण्यासाठी किती काळ लागणार आहे हे अध्यक्ष महोदय स्पष्ट होणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जे इन्व्हॉल्ड असतील, मग डिपार्टमेंटमधले असतील, अध्यक्ष महोदय माझी एक विनंती असेल की यामध्ये अशा गुन्हेगारांना किंवा पेडलर्सला राजकीय संरक्षण जरी कोण देत असेल तरी त्यांना सुद्धा या गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत अशी विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करेन. आणि इन्व्हॉल्वमेंट असणाऱ्या पोलिसांची थेट बडतर्फ करण्याचा आदेश तुम्ही किंवा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, त्याबद्दल देखील मी तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सबंध पालकांच्या वतीने मी आपले आभार मानतो. मंत्री महोदय, यामध्ये टाइम फ्रेम अर्थातच ही सातत्याने होत असलेली कारवाई आहे, म्हणून ह्याच्यामध्ये टाइम फ्रेम आपण कुठल्या नक्की करू शकत नाही. परंतु ह्यामध्ये आता अर्थातच कोणाच्या राजकीय अभावापोटी जर काही तिथे गुन्हे घडत असतील तर नक्कीच तपासामध्ये ते देखील समोर येईलच. आणि जर का अशी नक्की कोणाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला ड्रग्सच्या ज्या कारवाई आपण त्या अंमली पदार्थ हँडल करण्यासाठी जे गुन्हे आपण दाखल करतो, जर का असं आढळलं की त्या कुठल्या एखाद्या व्यक्तीच्याकडनं अशा लोकांना अभय दिलं गेलेलं आहे तर त्यांना त्याची इन्व्हॉल्वमेंट सोबून त्यांच्यावर देखील तीच कारवाई केली जाईल. अभिजित पाटील.